प्रेज द लॉर्ड. आपण आज पाहणार आहे कॅपॅसिटी बद्दल किंवा आपण ज्याला क्षमता म्हणतो त्याबद्दल. मी खूप वेळा बोलता बोलता काही गोष्टी शिकवल्या आहेत, पण आज त्या विषयालाच मी थोडासा स्पर्श करणार आहे. प्रेज द लॉर्ड. प्रत्येक व्यक्तीची एक कॅपॅसिटी, एक क्षमता असते. कॅपॅसिटी आपण म्हणतो नाही का, किंवा क्षमता याचा अर्थ मराठीमध्ये तर सगळ्यांनाच माहित असेल. प्रेज द लॉर्ड. व्हॉट इज द मिनिंग ऑफ कॅपॅसिटी? कॅपॅसिटीचा जर आपण शब्दशः शब्दकोशातून डिक्शनरी मधून जर अर्थ पाहिला तर त्याचा अर्थ होतो द मॅक्झिमम अमाउंट समथिंग कॅन होल्ड, कंटेन ऑर प्रोड्यूस ऑर डू. म्हणजे क्षमता काय होतं माहितीये की किती जास्तीत जास्त एखादी गोष्ट धरून ठेवू शकते, एखादी गोष्ट ऍब्झॉर्ब करू शकते, एखादी गोष्ट निर्माण करू शकते किंवा एखादा व्यक्ती काम करू शकतो. सो प्रत्येक व्यक्तीची एक कॅपॅसिटी आहे, प्रत्येक व्यक्तीची एक क्षमता आहे. 5 वर्षाच्या मुलाची कॅपॅसिटी वेगळी आहे, 25 वर्षाच्या माणसाची वेगळी आहे आणि 50, 60, 70, 80 वर्षाच्या व्यक्तीची वेगळी आहे. प्रेज द लॉर्ड. प्रत्येकाची एक वेगळी कॅपॅसिटी आहे. स्त्रीची वेगळी कॅपॅसिटी आहे, पुरुषाची वेगळी कॅपॅसिटी आहे. प्रेज द लॉर्ड. तसंच ना प्रत्येक व्यक्तीची ना एक आत्मिक कॅपॅसिटी असते. तुम्हाला माहितीये कित्येक लोक आहेत, आपल्याला वाटते की हे लोक इतकं प्रार्थना कसं करतात, हे लोक इतका वेळ कसं काय नाही का स्तुती आराधना करतात. आपण चर्चमध्ये जातो, 1 तासाची स्तुती आराधना 1.5-2 तास झाली तरी सुद्धा थोड्या वेळाने नाही का अर्ध्या 1 तासाच्या स्तुती आराधनेमध्ये सुद्धा लोक नाही का कितीतरी वेळ खालीच बसून राहणार, थोडस टाळ्या वाजवतील, परत उभं राहतील, परत बसतील, मग परत नाही का वर्शिप लीडर म्हणणार चला आपण सगळेजण उभे राहूया, परमेश्वराची स्तुती करूया, मग सगळे हात उंच करतील, परत थंड होऊन जातील. का माहिती? कारण त्यांची कॅपॅसिटी त्या एरियात त्यांनी डेव्हलप केली नाही, ती क्षमता त्यांनी निर्माण केलेली नाही. काही लोक ज्यांना प्रार्थना करतात आणि त्यांना खूप आवडतं, काही लोक प्रार्थना करतात 5, 10, 15, 20 मिनिटं झाली की त्यांना जांभई यायला लागते, यॉर्निंग व्हायला लागतं. ते लोक थोड्या वेळानंतर ना गुंगी येते किंवा झोप येते किंवा कंटाळा येतो, त्यांचं लक्ष राहत नाही. का माहिती? कारण प्रार्थनेच्या एरियात त्यांनी त्यांची कॅपॅसिटी डेव्हलप केली नाहीये. काही लोक आहेत जे चर्चमध्ये वचन ऐकायला बसतील, परंतु अर्ध्या तासाच्या पुढे वचन गेला, अर्धा तास, पाऊण तास झालं ना की त्या लोकांना ना वचनामध्ये इंटरेस्ट राहत नाही. का माहितीये? कारण तेवढं ऐकून ना ऍब्झॉर्ब करण्याची क्षमता त्यांनी डेव्हलप केली नाही. तुम्हाला माहितीये, जर तुमची आत्मिक कॅपॅसिटी, आत्मिक क्षमता नसेल ना तर तुम्ही एक साधारण जीवन जगणार, ख्रिस्ती असून सुद्धा. ख्रिस्ती लोक साधारण जीवन जगण्यासाठी बनवलेले नाहीयेत. प्रेज द लॉर्ड. जर परमेश्वराने मला त्याच्या प्रतिमेमध्ये, त्याच्या रूपामध्ये बनवलं आहे, त्याच्या सदृश्य बनवलं आहे, आय एम नॉट अन ऍक्सिडेंट. मी अशी अपघाताने जन्माला आलेली नाहीये किंवा मी अशीच चुकून नाही का देवाने ट्राय करून बघूया म्हणून केलेलं नाहीये. आकाश आणि पृथ्वीचा निर्माण करता परमेश्वर, चला हे पात्र घडवून बघूया, चला हे करून बघूया म्हणून ट्राय करण्यासाठी कुठल्या गोष्टी करत नाही. ज्यावेळेस परमेश्वर काही गोष्टी करायचं ठरवतो तर देवाला माहितीये तो काय करत आहे, त्याच्या समोर काय आहे. प्रेज लॉर्ड. गॉड इज ऍट राईट पॉइंट. ओके. त्याला माहितीये की त्याने जर मला बनवलं आहे तर त्याने कशासाठी बनवलंय, त्याने जर तुम्हाला बनवलं आहे तर कशासाठी बनवलंय. काही डोळ्यासमोर परमेश्वराच्या ना योजना होती, ध्येय होतं, हेतू होता आणि तो नक्कीच वाईट नव्हता, चांगल्यातला चांगला होता. या जगात, या पूर्ण पृथ्वीवर, स्वर्गामध्ये कोणी आपल्यासाठी जसा उत्तम विचार करू शकणार नाही, ती उत्तम योजना परमेश्वराने डोळ्यासमोर ठेवून तुम्हाला आणि मला बनवलंय. प्रेज लॉर्ड. आपण विनाकारण परमेश्वराच्या प्रतिमेमध्ये आणि त्याच्या सदृश्य बनलेलं नाहीये. सो सगळ्यात पहिले हे समजून घ्या. सी ऑलवेज देअर विल बी 2 चॉईसेस. मी स्वतः कित्येक वेळा माझ्या जीवनामध्ये इमोशनल पाथवे निवडला आहे. भावनिक, इमोशन, हर्ट फिलिंग, दुखी होणं, त्रास होणं, हा मार्ग निवडला आहे. पण मला ना एक गोष्ट चांगली समजली, भावनेने आपण परमेश्वरापासून काहीच मिळवू शकत नाही. बायबल सेज विश्वासाशिवाय त्याला संतुष्ट करणे अशक्य. सो इफ इट इज नॉट फेथ यू कॅन नॉट प्लीज गॉड. प्रेज द लॉर्ड. जर विश्वास नाहीये ना तर कोणीच परमेश्वराला संतुष्ट करू शकत नाही. जर विश्वास नाहीये तर देवापासून काही मिळेल असं आपण विचार पण करू नये, असं बायबलमध्ये लिहिलंय. प्रेज द लॉर्ड. सो तुम्ही कितीही इमोशन्सने चालायचा प्रयत्न करा, कितीही भावनेने चालायचा प्रयत्न करा, इमोशन्स तुम्हाला काही मिळवून देणार नाही. देवाचं वचन जोपर्यंत आपली रियालिटी बनत नाही तोपर्यंत आपल्याला काहीच मिळणार नाही. इन माय लाईफ आय हॅव मेड मेनी मिस्टेक्स. माझ्या जीवनात मी इमोशन्स मध्ये जाऊन खूप चुका केलेल्या आहेत आणि अल्टिमेटली पुन्हा जोपर्यंत विश्वासाने उभं राहून ठरवायचं आणि चालायचं ठरवत नाही तोपर्यंत काहीच मिळत नाही. इमोशन्स मध्ये वेळ वाया जातो. पूर्ण ज्या गोष्टी आपण इतके दिवस विश्वासाने मिळवल्या त्या सुद्धा ना
लिटरली असं वाटतं की आपण ना पुन्हा शून्यापासून सुरुवात करतोय. प्रेज द लॉर्ड. सो ऑलवेज यू हॅव टू चूज फेथ ओव्हर इमोशन्स. प्रेज द लॉर्ड. सो व्हॉट इज कॅपॅसिटी? तुमची आत्मिक कॅपॅसिटी काय आहे? मी तुम्हाला बायबल मधून नाही का 2 भावांच्या स्टोरी मधून सांगणार आहे की व्हॉट इज अ कॅपॅसिटी. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला काही गोष्टी शिकवणार आहे की इवन इफ यू आर नॉट डेस्टाइन्ड टू रेन अँड रूल, याचा अर्थ की राज्य अधिकार करण्यासाठी तुमची नियुक्ती जरी झाली नसेल, तुम्ही त्या आशीर्वादाचा भाग जरी नसाल, किंवा तुम्हाला काही गोष्टी सहज मिळाल्या नसतील, काही गोष्टी तुमच्यासाठी इतरांसारख्या सोप्या नसतील, संघर्षाने भरलेल्या असतील, कठीण असतील, तरी सुद्धा जर तुमच्यामध्ये ना ती कॅपॅसिटी आहे, तुम्ही तुमची क्षमता वाढवताय, तुम्ही त्या कॅपॅसिटीमध्ये जर ना अजून जास्त गोष्टींची भर टाकताय ना, देन यू कॅन अचीव्ह एनिथिंग अँड इट इज बिब्लिकल. प्रेज द लॉर्ड. हे संपूर्णरित्या शास्त्रावर अवलंबून आहे. प्रेज द लॉर्ड. सो आपण आपलं बायबल उघडूया. सो व्हॉट इज कॅपॅसिटी? सगळ्यात आधी मी तुम्हाला म्हटलं होतं की क्षमता काय आहे. एखाद्या व्यक्तीची जर कॅपॅसिटी आपण धरायचा विचार केला, सपोज आय वॉन्ट टू स्पीक अबाउट अ कॅपॅसिटी ऑफ अ पर्सन, देन व्हॉट? एखाद्या व्यक्तीची क्षमता काय आहे जर आपण म्हटलं ना, देन आपण त्या व्यक्तीकडे पाहून नाही का आपण बोलू शकतो. तुम्हाला तुमच्या घरातल्या व्यक्तींचा स्वभाव माहितीये, तुम्हाला माहितीये की एखादा व्यक्ती कुठपर्यंत एखादी गोष्ट चेस करू शकतो, एखादा व्यक्ती करायचं ठरवलं तर कुठपर्यंत ती मिळवायचा प्रयत्न करू शकतो. ओके. अँड इंडिव्हिज्युअल्स मॅक्झिमम ॲबिलिटी or power to perform, understand or contain something is called that person's capacity. एखाद्या व्यक्तीची क्षमता म्हणजे काय माहिती की एखादा व्यक्ती आहे, त्याची जास्तीत जास्त कुवत किंवा त्याचं नाही का बल, त्याचं सामर्थ्य एखादी गोष्ट परफॉर्म करण्यासाठी, समजून घेण्यासाठी, एखादं दिलेलं काम करण्यासाठी किंवा काही गोष्टी आत्मसात करण्यासाठी त्याची जास्तीत जास्त जी कुवत आहे ना, त्याला म्हणतात त्या व्यक्तीची क्षमता. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. इफ यू डोंट हॅव गुड स्पिरिच्युअल कॅपॅसिटी, यू कॅन नॉट सस्टेन फॉर लॉंग टाइम. जर चांगली आत्मिक कॅपॅसिटी, आत्मिक क्षमता नाहीये, तर तुम्ही जास्त वेळ टिकून राहू शकत नाही, तुम्ही कमजोर पडणार. हा विषय खूप महत्वाचा आहे. यामध्ये ना वयाचं बंधन नाहीये, ह्यामध्ये लहान मोठं वय अनुभव याचं काही बंधन नाहीये. प्रेज द लॉर्ड. यू माइट बी किड, तुम्ही कदाचित लहान व्यक्ती, लहान लेकरांप्रमाणे असाल, किंवा तुम्ही वयस्कर असाल, तुम्ही तरुण असाल, तुम्ही अनुभवी असाल, तुम्ही अननुभवी असाल, तुम्हाला काही गोष्टी माहित असतील नसतील, पण जर तुम्ही ठरवताय नो, आय वॉन्ट टू डेव्हलप माय स्पिरिच्युअल कॅपॅसिटी, मला माझी आत्मिक क्षमता वाढवायची आहे, मला बायबल जे सांगतं त्या गोष्टी मिळवायच्या आहेत, देन यू कॅन सस्टेन. मग तुम्ही ती कॅपॅसिटी वाढवून ना करू शकता. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला जर कॅपॅसिटी वाढवायची तर सगळ्यात पहिलं मला तुम्हाला सांगू द्या, यू कॅन नॉट बी इमोशनल. प्रेज द लॉर्ड. भावनिक, दुःखी, हर्ट, कमजोर किंवा एकदम नाही का पटकन हळवं असं राहून चालणार नाही. जर तुम्हाला तुमचं नाही का त्या गोष्टी मिळवायच्या आहेत, तुम्हाला त्या आशीर्वादात चालायचंय, तुम्हाला तुमच्या इमोशन्सचा पण सामना करावा लागेल. तुम्हाला विसरून जावं लागेल की मी स्वतःवर दया करून चालणार नाही. आय एम पुअर, आय एम सो अनफॉर्च्युनेट, मी किती मला काहीच मिळालं नाही जीवनामध्ये, माझ्याच बाबतीत नेहमी असं घडतं, मी सगळ्यांचं चांगलं करते पण माझ्याच बाबतीत वाईट घडतं, मी कोणाचं वाईट योजत नाही, परंतु मी नाही का किती चांगलं केलं तरी मलाच सगळे लोक असं करतात, असं वागवतात, माझ्या घरात मलाच असं गृहीत धरलं जातं, आय एम टेकन फॉर ग्रँटेड. या गोष्टी, हे विचार, आणि हे कितीही चांगलं वाटू द्या, मी तुम्हाला सांगते, ज्यावेळेस तुम्ही अशा प्रकारे सेल्फ पिटी, स्वतःवर दया दाखवताना खूप भारी वाटतं. मी सांगते तुम्हाला, आपल्याला वाटतं की मी किती चांगल्या स्वभावाचा आहे, मी किती सहन करतोय, मी एवढं वाईट होऊन पण काहीच वाईट केलं नाही. पण जोपर्यंत तुम्ही त्या भावनेमध्ये, त्या दुःखामध्ये राहताना, तुम्हाला स्वतःसाठी सुद्धा काहीच करता येत नाही. सो जर तुम्हाला तुमची आत्मिक कॅपॅसिटी वाढवायचंय, तुम्हाला नाही का इमोशन्स मधून बाहेर पडायचंय आणि फेथ वर उभं राहायचंय. विदाउट फेथ इट इज इम्पॉसिबल. जर तुम्ही विश्वासू आहे तर विश्वासाशिवाय तुम्हाला पर्याय नाहीये. जर विश्वास नाहीये तर तुम्ही विश्वासू नाहीये. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आपण ऑन डॉक्युमेंट नाही का जन्म घेऊन ख्रिस्ती म्हणून जन्माला आलो नाही, आणि जरी जन्मजात तुम्ही ख्रिस्ती असाल तरी सुद्धा तुम्हाला काहीच मिळणार नाही जोपर्यंत तुम्ही विश्वासाच्या भूमीवर उभं राहत नाही, जोपर्यंत तुम्ही विश्वासाने लढत नाही, जोपर्यंत तुम्ही विश्वासाला तुमची करन्सी, तुमचं चलन बनवत नाही. सो सगळ्यात महत्वाचं आहे
की हर्ट फिलिंग, निराशा, हताशपणा या गोष्टीला बाहेर ठेवायचंय, या गोष्टींना बाजूला ठेवायचंय. फॅमिली काय म्हणेल, लोक काय म्हणेल, शेजारी काय म्हणतील, फ्रेंड काय म्हणतील, समाज काय म्हणेल, ह्या गोष्टी बाजूला ठेवायचा. बिल्ड अप युअर कॅपॅसिटी. प्रेज द लॉर्ड. आपण आपलं बायबल उघडूया. उत्पत्ती याचा 27वा अध्याय. तुम्ही उत्पत्ती 27वा अध्याय जर काढला ना, तिकडे तुम्हाला नाही का इसहाक त्याच्या 2 मुलांना ज्यावेळेस आशीर्वाद द्यायला बोलवतो ना, तो इन्सिडेंट दिसेल. प्रेज द लॉर्ड. आजचा मेसेज 2 पार्ट मध्ये असेल. आज सुरुवात करेन आणि उद्या मी कंप्लीट करेल. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. पण समजून घ्या, हा विषय तुमच्यासाठी खूप आशीर्वादित ठरेल जर तुम्ही ह्या विषयानुसार चालायचं ठरवलं. सो मी पुन्हा एकदा सांगते की विसरून जा तुम्ही की मी आता वयस्कर झाले आहे किंवा मी लहान आहे, मला संधी नाहीये, मी काही करू शकत नाही. हे सगळे विचार बाजूला ठेवायचे. हे अपयशाचे, हताशपणाचे, हरलेल्या व्यक्तीचे सगळे विचार बाजूला ठेवायचे. जर हे माझ्या पुढे वाढून ठेवले तर या परिस्थितीत मी उभं राहणार, याचा सामना करणार, अँड आय विल चेंज माय डेस्टिनी. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. बायबल सांगतं उत्पत्ती 27 मध्ये की इसहाक, अब्राहम, इसाक आणि याकोब. ओके, प्रेज द लॉर्ड. इसाकाचं लग्न झालंय रिबेका सोबत आणि रिबेकाला 2 जुळी मुलं झाली आहेत. प्रेज द लॉर्ड. लग्नाच्या 20 वर्षांनंतर रिबेका गर्भवती झाली आहे. तिच्या पतीने तिच्यासाठी प्रार्थना केली, परमेश्वराने तिची आठवण केली, तिची कुसवाहती केली, तिला जुळी मुलं राहिली आहेत आणि आता तिच्या गर्भाशयात 2 मुलं आहेत. 2 जुळी मुलं आहेत. तिला 2 जुळी मुलं झाली आहेत. त्या दोन्ही मुलांपैकी एकाचं नाव, जो पहिला जन्माला येतो त्याचं नाव ठेवतात एसाव, जो दुसरा आला त्याचं नाव ठेवतात जेकब. ओके, जर तुम्हाला माहित नसेल तर मला सांगू द्या की एसाव या नावाचा अर्थ काय होतो माहिती? एसाव म्हणजे हेअरी किंवा रफ किंवा ज्याच्या अंगावर भरपूर केस आहेत. प्रेज द लॉर्ड. संपूर्ण बायबलमध्ये जिथे पण तुम्हाला अदोम किंवा इदोम हा शब्द दिसतो याचा अर्थ तो एसाव आहे. एसावलाच अदोम असेही म्हणतात. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. सो एसावचा अर्थ होतो की केस जास्त आहेत, कारण त्याच्या अंगावर भरपूर केस होते. ओके, अक्षरशः प्राण्यावर जसे केस असतात ना तसे त्याच्यावर केस जास्त होते, त्यामुळे त्याचं नाव एसाव, हेअरी, रफ किंवा केसाळ असं पडलं होतं किंवा त्याला ते नाव देण्यात आलं होतं. ज्या वेळेस हा एसाव जन्मला, ह्या एसावचा पाय धरून ह्याचा जुळा भाऊ जन्मला, म्हणजे एसावची टाच धरून. ओके, सो त्या दुसऱ्या भावाचं नाव ठेवण्यात आलं जेकब. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. मी जे काही सांगते त्या गोष्टी ना तुम्ही लिहून घेतल्या तर खूप चांगलं होईल. प्रेज द लॉर्ड. एसावला भाऊ होतो, त्याचा जुळा भाऊ, त्याचं नाव ठेवण्यात येतं जेकब. बरं, जेकबचा अर्थ काय होतो माहिती? हिल ग्रॅबर. जेकबचा अर्थ टाच धरणारा. कारण ज्या वेळेस एसावचा जन्म झाला तर एसावची टाच या जेकबच्या हातामध्ये होती आणि त्याचा पाय धरूनच हा जन्माला आला. प्रेज द लॉर्ड. सो जी डिलिव्हरी करत होते रिबेकाची ती म्हणते, भावाची टाच हातात धरून तू जन्माला आलास, त्याला टाच धरणारा किंवा आपला मार्ग फोडून, आपली वाट फोडून बाहेर पडणारा, अशा प्रकारे त्याचं नाव याकोब किंवा जेकब ठेवण्यात आलं. सो त्याला मग त्याचा अर्थ होतो हिल ग्रॅबर किंवा सप्लांटर. सप्लांटरचा अर्थ मराठीमध्ये होतो की आपण दुसऱ्याची जागा बळकावणं, हिरावून घेणं दुसऱ्याकडून, दुसऱ्याला फसवणं आणि काही गोष्टी मिळवणं. सो हा जो एसाव आहे याच्या भावाचं किंवा याचा जो जुळा भाऊ आहे, जो याच्यानंतर काही मिनिटाच्या अंतरावर जन्मला होता, त्याचं नाव जेकब ठेवण्यात आलं होतं. कारण जेकब म्हणजे कोण आहे माहितीये? युक्तीने हिरावून घेणारा, सप्लांटर किंवा टाच धरणारा, फसवणारा, ठकवणारा. अशा प्रकारे हे दोघा भावांच्या नावाचा अर्थ होतो. त्या नावानुसारच ते होते, त्यांची डेस्टिनी त्यानुसारच होती. प्रेज द लॉर्ड. आणि आता काय झालंय की एसाव आणि याकोब हे मोठे झालेत. एसाव कोण बनलाय माहिती? तो शिकारी बनलाय. एसावचा स्वभाव खूप वेगळा आहे, रानामध्ये राहणारा, शिकार करणारा, एकदम रांगड्या स्वभावाचा हा व्यक्ती आहे. याकोब कसा आहे माहिती? आई सोबत आपल्या डेऱ्यामध्ये राहणारा, घरामध्ये राहणारा हा याकोब आहे. याकोब भलेही पुढे जाऊन मेंढपाळ बनतो, परंतु याकोब हा घरामध्ये राहणारा, जास्त बाहेर न जाणारा, सगळ्या गोष्टी युक्तीने मिळवणारा असा हा याकोब आहे. सो हे 2 भाऊ आहेत, मोठे झालेत. एसाव जो आहे हा इसहाक त्याच्या वडिलांचा लाडका आहे, याकोब त्याच्या आईचा लाडका आहे. प्रेज द लॉर्ड. सो ह्या आई वडिलांमध्ये फेवरेट्स आहेत. एक एसाव जो आहे तो वडिलांचा आहे, याकोब जो आहे आईचा लाडका आहे. आणि आता इसहाक जो आहे हा म्हातारा झालाय. ह्या दोघांचा जो वडील आहे तो म्हातारा झाला आहे आणि हा वडील म्हणतो त्याच्या मोठ्या मुलाला म्हणजे एसावला, आपल्या लाडक्या
लाडक्या पुत्राला म्हणतो की मला हरणाचं मांस खूप आवडतं, तुला माहितीये, तर तू एक काम कर, तू रानामध्ये जा, माझ्यासाठी हरणाचं मांस बनवून आण आणि मग मी काय करेल, आता मी वयातीत झालो आहे, मी ना ते खाईल आणि तुला मी आशीर्वाद देईन. प्रेज द लॉर्ड. सो इकडे आशीर्वाद देणारे वडील म्हणून हा मोठा जुळ्या मुलांपैकी जो एसाव आहे तो रानामध्ये शिकार करायसाठी गेलाय. आपल्या नवऱ्याचं हे बोलणं रिबेका ऐकते, म्हणजे एसाव आणि याकोबची आई ऐकते आणि ती तिच्या लाडक्या मुलाला सांगते. तिचा लाडका कोण आहे? याकोब आहे. त्याला ती म्हणते, हे बघ, वडिलांनी आज ठरवलं आहे की ते ना आशीर्वाद देणार आहेत. प्रेज द लॉर्ड. सो वडिलांच्या मुखातून आशीर्वाद निघणं आणि त्या आशीर्वादामध्ये चालणं ही खूप मोठी गोष्ट आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. सो ती म्हणते, आता तू एक काम कर, तुझा भाऊ यायच्या आधी आपण काय करूया, जो आशीर्वाद तुझ्या भावाला वडील देणार आहेत तो तू मिळवून घे, माझी इच्छा आहे की तुला मिळावा. प्रेज द लॉर्ड. याकोब म्हणतो, मी कुठे, माझा भाऊ कुठे, माझा भावाचा रंग वेगळा, त्याचा आवाज वेगळा, त्याचं अंग केसाळ आहे, माझ्या अंगावर जास्त केस नाहीये, वडील तर लगेच ओळखतील. प्रेज द लॉर्ड. भले इसाक म्हातारा झालाय, त्याची दृष्टी मंद झाली, त्याला दिसत नाही, पण कान तर चालताय, स्पर्श तर त्याला जाणवतोय चांगल्या प्रकारे. याकोबला त्याची आई म्हणते, तू एक काम कर, जर तुला वडिलांनी ओळखलं की तू एसाव नाहीये, याकोब, आणि श्राप दिला, तर तो श्राप तुझ्यावर नाही, तो माझ्यावर येऊ दे, पण मी सांगते तसं कर. तुझा आता आपल्या नाही का कळपातून एक छान पैकी असं धष्टपुष्ट वासरू करून घे, करडू घेऊन ये, मी त्याचं सुंदर तुझ्या वडिलांना आवडते तसं जेवण बनवते आणि तू जा आणि वडिलांकडून तो आशीर्वाद मिळवून घे. याकोब आपल्या आईचं ऐकतो. ती सुंदर, तिला माहिती आपल्या नवऱ्याला कशा प्रकारचं जेवण आवडतं, जेवण बनवते आणि जे करडू घेतलेलं असतं त्याची स्किन, त्याची जी काढलेली असते त्या जेवण बनवते, त्या प्राण्याची स्किन ती याकोबच्या हाताला गुंडाळते. म्हणजे जो याकोब जेवण घेऊन जाईल, वडील हात लावेल तर त्याला कळेल की अरे हा तर ना एसावच आहे, कारण केसाळ होता एसाव. तर ती म्हणते की तुला मग अशा प्रकारे तू जा. मग काय करतो हा याकोब आहे ना, आपल्या वडिलांच्या डेऱ्यामध्ये जातो, इसाहाकच्या डेऱ्यामध्ये. मस्त करडू त्याच्या आईने बनवून दिला आहे. तो म्हणतो, बाबा, मी तुमच्यासाठी नाही का जेवण घेऊन आले. इसाहाक म्हणतो, इतक्या लवकर तुला हर मिळाला आणि तू बनवून आणलं सुद्धा. तर याकोब काय म्हणतो, हा आपला परमेश्वर ना, आपल्या स्वर्गीयच्या परमेश्वराने माझ्यावर दया केली आणि मला लवकर शिकार मिळाली, मी तुमच्यासाठी आणलंय. तर इसाहाकाला थोडस डाऊट येतो. तो म्हणतो, आवाज तर तुझा मला याकोब सारखा वाटतोय, तू जवळ ये, माझा मुलगा याकोबच आहे का, मला बघू दे. मग याकोब जो माझा मुलगा इसाहाकच एसावच आहे का बघू दे. तर याकोब काय करतो, इसाहाकच्या जवळ जातो आणि मग इसाहाक जो आहे त्यांचा वडील, तो काय करतो, वास घेऊन बघतो, कारण त्याचा वडील जो आहे रानात राहणारा, शिकार करणार आणि त्याच्या अंगावर भरपूर केस आहे, त्याच्या शरीराला एक टिपिकल स्मेल यायचा. तो म्हणतो, वास तर माझ्या मुलासारखाच येतोय. हात लावून बघतो, त्वचा तर माझ्या नाही का एसावचीच आहे, पण वाणी कशी काय याकोबची, आवाज याकोबचा कसा येतोय. तरी पण तो विश्वास ठेवतो. मग त्याने जे आणलेलं आहे ते भोजन खातो, तृप्त होतो आणि बायबल सांगतं ते खाऊन झाल्यानंतर इसहाकाने आपल्या मोठ्या मुलासाठी, म्हणजे त्याच्या समोर जो जेवण बनवून आलाय तो याकोब आहे, तो छोटा आहे, परंतु ज्येष्ठ पुत्राचा जो आशीर्वाद असतो तो आशीर्वाद द्यायला सुरुवात केली. प्रेज द लॉर्ड. कोणीतरी माझ्यासाठी बायबल उघडा, उत्पत्ती 27:27 पासून 30 पर्यंत वाचा. उत्पत्ती 27:27 ते 30. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. वाचला. आता बायबल काय सांगते की त्याचा बाप इसहाक त्यास म्हणाला, माझ्या मुला, जरा जवळ येऊन माझे चुंबन घे. ज्या वेळेस हा याकोब जो नाही का इसहाक सारखं आपल्या अंगाला करडूची कातडी वगैरे लावून आलाय, त्याचं चुंबन घेतो, तेव्हा त्याने त्याच्या वस्त्रांचा वास घेऊन आशीर्वाद दिला तो असा. सो नाउ वी आर गोइंग टू काउंट, ओके, हाऊ मेनी ब्लेसिंग्स ही रिलीज्ड. प्रेज द लॉर्ड. इसहाकाने ज्येष्ठ पुत्राचा जो आशीर्वाद असतो, जो याकोबाने थकवून फसवून मिळवून घेतला, किती आशीर्वाद दिले. मी ह्या दोघा भावांवरून तुम्हाला कॅपॅसिटी शिकवणार आहे. इवन इफ यू आर नॉट प्रिव्हिलेज टू इनहेरिट एनिथिंग, प्रेज द लॉर्ड, you can achieve everything in your life if you develop the capacity. Praise the Lord. Praise the Lord. So इकडे बायबल सांगते पहा 27 पासून, परमेश्वराने आशीर्वाद दिलेल्या शेताप्रमाणे माझ्या मुलाचा सुगंध येत आहे. द फर्स्ट ब्लेसिंग, परमेश्वराने आशीर्वाद दिलेल्या शेताप्रमाणे. प्रेज द लॉर्ड. इफ आय एम गोइंग रॉंग यू टेल मी. ओके, सगळ्यात पहिला आशीर्वाद, परमेश्वराने आशीर्वाद दिलेल्या शेताप्रमाणे माझ्या मुलाचा सुगंध येत आहे. सो गॉड हॅज ब्लेस्ड हिम लाईक अ, परमेश्वराने आशीर्वाद दिलेल्या शेतासारखं. प्रेज द लॉर्ड. सेकंड, देव तुला आकाशाचे दही वर देव. प्रेज द लॉर्ड. तुला आकाशाचे दही वर देव. सेकंड,
पृथ्वीवरील सुपीक जमिनी देव. ओके, तिसरा आशीर्वाद पृथ्वीवरील काय देव? सुपीक जमीन. विपुल धान्य. चौथा. पाचवा द्राक्षारस देव. ओके, करेक्ट, बरोबर आहे. परमेश्वराने आशीर्वाद दिलेल्या शेताप्रमाणे आकाशाचे दहीवर, पृथ्वीवरील सुपीक जमिनी, विपुल धान्य, द्राक्षारस देव. सहावं ब्लेसिंग, लोक तुझी सेवा करत, वंश तुला नमोद. प्रेज द लॉर्ड. आठवं, तू आपल्या भाऊबंधांचा स्वामी हो. नववा आशीर्वाद, तुझे सहोदर तुला नमोद. 10th, तुला श्राप देणारे सगळे शापग्रस्त होत. आणि 11वा, तुला आशीर्वाद देणारे सगळे आशीर्वाद पावत. प्रेज द लॉर्ड. हाऊ मेनी ब्लेसिंग्स? किती झाले? हा एक एक आशीर्वाद आहे ना, असं साधारण नाहीये की असंच नाही का खूप अतिशयोक्ती करून किंवा खूप चांगलं विशेषण वापरून काही बोलले, असं नाही की परमेश्वराने आशीर्वाद दिलेल्या शेतासारखं, परमेश्वर तुला आकाशाचं दहीवर देव किंवा वंश तुला नमोद. हा एक एक आशीर्वाद खरंच एक महान ब्लेसिंग आहे. प्रेज द लॉर्ड. आकाशाचं दहीवर हा खूप मोठा आशीर्वाद आहे. प्रेज द लॉर्ड. ड्यू फ्रॉम हेवन, यावर पण आपण कधीतरी शिकूया. प्रेज द लॉर्ड. सो आता ह्या सगळ्या गोष्टींमध्ये काय झालंय माहिती, ज्या वेळेस इसहाकाने ब्लेसिंग्स रिलीज केले, त्याने आकाशातून मिळणाऱ्या गोष्टी, परमेश्वराचं शेत कसं असेल विचार करा. परमेश्वराने आशीर्वाद दिलेल्या शेतासारखा त्याला फ्रुटफुल केला आहे. त्याला तो पुढे म्हणत आहे की पृथ्वीवरच्या सुपीक जमिनी, असं नाही म्हटलंय फक्त यरुशलेमेतल्या कनान देशातल्या, नाही, पृथ्वीवरील सुपीक जमिनी, विपुल धान्य, विपुल द्राक्षारस, लोक तुझी सेवा करत, वंश तुला नमोद. म्हणजे फक्त ही जनरेशन, ही पिढी नाही, याकोब तू जिवंत आहे तोपर्यंत नाही, याच्या पुढे येणारे वंश सुद्धा. प्रेज द लॉर्ड. लोक तुझी सेवा करणार, म्हणजे तू नेहमी स्वामी म्हणून राहणार, आणि वंश सुद्धा तुझी सेवा करणार, येणाऱ्या पिढ्या, येणारी जनरेशन सुद्धा. याकोब म्हणजे याकोबाने आशीर्वाद मिळवून घेतलाय ना, तर काय करणार? तुझी सेवा करणार. तू आपल्या भाऊबंधांचा कोण होणार? स्वामी होणार. प्रेज द लॉर्ड. आपल्या सगळ्यांमध्ये, म्हणजे तुझा कोणी भाऊ असेल, चुलते असतील किंवा अजून कितीही लोक असतील, ते लाईफ मध्ये कितीही पुढे जाऊ दे, त्या सगळ्यांचा स्वामी, त्या सगळ्यांचा नाही का मालक, त्या सगळ्यांवर अधिकारी कोण असणार? तो असणार. तुझे सहोदर तुला नमोद, म्हणजे तुझ्या आईच्या सोबत, तुझ्या आईच्या उदरातून निघालेली जी मुलं आहेत, म्हणजे तुझ्या सख्या बहीण भावांमध्ये सुद्धा ते लोक तुला नमन करणार, तू सगळ्यांच्या वर असणार. प्रेज द लॉर्ड. म्हणजे इथे भावाभावांमध्ये सुद्धा काय झालं माहिती, एक दरी, एक अंतर निर्माण केलं गेलंय, कारण हा आशीर्वाद, ज्येष्ठत्वाचा आशीर्वाद रिलीज करण्यात आलाय. तुला श्राप देणारे सगळे श्रापग्रस्त हो. फक्त आशीर्वादावर नाही थांबलं, जर कोणी तुझ्या विरोधात बोललं, तुला श्राप दिला, तर काय होणार? ते लोक श्रापित होणार, आणि जर कोणी तुला आशीर्वाद देणार, तर ते लोक आशीर्वादित होणार. प्रेज द लॉर्ड. सो असे टोटल 11 ब्लेसिंग्स. ओके, एक एक आशीर्वाद स्वतःमध्ये इतका महान ब्लेसिंग आहे ना. हे सगळे आशीर्वाद रिलीज केले गेले याकोबावर, पण याकोब काय बनून गेलाय? एसाव बनून गेलाय. प्रेज द लॉर्ड. बायबल सांगते इसहाकाने याकोबास आशीर्वाद देण्याचे पुरे केले, आणि याकोब आपला बाप इसहाक याच्या जवळून जातो न जातो, तोच त्याचा भाऊ एसाव शिकारीहून आला. त्यानेही रुचकर पक्वान्न तयार केला, आपल्या बापाकडे आणले, आणि त्यास म्हटलं, माझ्या बाबांनी उठून आपल्या मुलाने आणलेले हरणाचे मांस खावे आणि मला आशीर्वाद द्यावा. आत्ताच मी जेवलोय, आत्ताच मी आशीर्वाद दिलाय, आणि आता परत मला कोण म्हणते जेवून घ्या. प्रेज द लॉर्ड. सो इसहाक म्हणतो की अरे, इसहाक, बायबल सांगतं, हे ऐकून 32वा वचन, त्याचा बाप इसहाक म्हणाला, तू कोण? त्याने म्हटले, मी आपला मुलगा, आपला वडील मुलगा एसाव, मी तुमचा थोरला मुलगा एसाव आहे. तेव्हा इसहाक अतिशय कंपायमान होऊन म्हणाला, तर पारद करून आणलेल्या हरणाचे मांस घेऊन मजकडे जो आला तू येण्यापूर्वी, मी ते खाऊन ज्यास आशीर्वाद दिला तो कोण? तो आशीर्वादित होणारच. प्रेज द लॉर्ड. आता काय झालंय, जेव्हा हा एसाव म्हणतोय की मी तुमचा थोरला मुलगा, वडील मुलगा एसाव आहे, तुम्ही बोललात मला, आणि मी आणले तुमच्यासाठी रुचकर पक्वान्न बनवलंय, हरणाचं मांस घेऊन आलो आहे, तर हा घाबरलाय, हा थरथरायला लागलाय. ही स्टार्टेड शेकिंग. प्रेज द लॉर्ड. कारण त्याने जो आशीर्वाद द्यायचा होता, जो राखून ठेवला होता, ते सगळे ब्लेसिंग्स रिलीज केले, आणि कोणीतरी ते ब्लेसिंग्स घेऊन गेलं.
आणि तो म्हणतोय मग आत्ताच नाही का माझ्या समोर आलं, मी त्याला आशीर्वाद दिले, त्याने बनवलेलं पक्वान्न खाल्लं, तो कोण आहे? तो आशीर्वादित होणारच होणार. कारण माझ्या मुखातून हा आशीर्वाद त्याच्यासाठी निघालाय. आणि एसावने जेव्हा हे शब्द ऐकले, तो दुःखाने हंबरडा फोडून, प्रेज द लॉर्ड, हंबरडा फोडून म्हणजे कसं माहिती? एकदम जोरजोरात ओरडून, एकदम जास्त ढळाढळा रडणं जसं म्हणतात ना, तो आपल्या बापास म्हणाला, "बाबा मलाही आशीर्वाद द्या." प्रेज द लॉर्ड. तो म्हणाला, "तुझा भाऊ कप्तानी येऊन तुला मिळावयाचा आशीर्वाद घेऊन गेला." तेव्हा तो म्हणाला, "त्याला याकोब हे नाव यथार्थच ठेविले की नाही? कारण त्याने दोनदा मला दगा दिला. त्याने माझा ज्येष्ठत्वाचा हक्क घेतला तो घेतला. आता माझ्या आशीर्वादाचाही त्याने अपहार केला. तर आपण मजसाठीही काही आशीर्वाद राखून ठेविला नाही काय?" प्रेज द लॉर्ड. आता हा वडिलांकडे आलाय आणि भांडतोय, वडिलांकडे रडतोय. तो म्हणतो त्याने ह्याच्या आधी पण असंच केलंय. मला भूक लागली होती तर त्याने माझा ज्येष्ठत्वाचा अधिकार घेतला आणि आता सुद्धा त्याने माझा ज्येष्ठ पुत्राचा जो आशीर्वाद आहे, माझा आशीर्वाद घेतला, अपहार केला माझा. तर ना त्याने असं केलंय, तर बाबा माझ्यासाठी तुमच्याकडे काहीच नाहीये का? तुम्ही असं कसं बोलताय की तो आशीर्वादित होणारच होणार? मग मी काय असंच राहायचं का? मला पण काहीतरी आशीर्वाद द्या. प्रेज द लॉर्ड. आता एसाव रडतोय, वडिलांकडे विनंती करतोय, भांडतोय, म्हणतो तुम्ही असं कसं केलं? मला मला तुम्ही म्हणालात, मी गेलोय रानामध्ये, मी घेऊन आलोय हरणाची शिकार आणि तुम्ही सगळे आशीर्वाद त्याला दिले, माझ्यासाठी काहीच नाहीये का? प्रेज द लॉर्ड. आकाशाच्या, जमिनीच्या, वंशाच्या, येणाऱ्या गोष्टी, सगळं सगळं धान्य, द्राक्षारस, सगळ्या गोष्टी तर याकोबाला देऊन झाल्या. प्रेज द लॉर्ड. सगळे 11 आशीर्वादामध्ये सगळं आलं. वरून आकाशावरून पडणाऱ्या गोष्टींचा आशीर्वाद त्याला दिला, जमिनीचे आशीर्वाद त्याला दिले, धान्य, द्राक्षारस, तेल, मीठ, पीठ सगळे आशीर्वाद त्याला दिले. आपल्या भाऊबंधांचा स्वामी बनवला आहे. सहोदर आपल्या सख्या बहीण भावंडांमध्ये सुद्धा त्याला मोठं केलं आहे. आणि त्याला श्राप देणाऱ्यांना श्रापित केले, त्याला आशीर्वादित करणारे आशीर्वादित होतील. हे सगळे गोष्ट नाही का त्याला मिळाले आहेत. आता ह्याच्यासाठी वेगळा आशीर्वाद कुठून द्यायचा? प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. बायबल सांगतं की एसाव आपल्या बाबास म्हणाला, 37 वचन, तेव्हा इसहाकाने उत्तर दिले, पहा मी त्याला तुझा स्वामी करून ठेवलीये. कारण तो काय म्हणाला की तुझे सहोदर म्हणजे ज्या उदरातून तू जन्म घेतला त्याच तुझ्या आईच्या उदरातून निघणाऱ्या भाऊ बंधांचा सुद्धा तू स्वामी हो, ते सुद्धा तुला नमन करणारी. याचा अर्थ भलेही एसाव तू मोठा असेल, परंतु तो आशीर्वाद दिल्यामुळे आता तुझा स्वामी, तुझ्यावर मालक कोण झाला आहे? याकोब झाला आहे. तर मी त्याचे त्याचे सर्व भाऊबंध त्याचे सेवक केले आहेत आणि धान्य व द्राक्षरस यांच्या योगे, प्रेज द लॉर्ड, त्याला मी समृद्ध केले आहे. तर माझ्या मुला आता तुझ्यासाठी मी काय करू? जे द्यायचं ते मी सगळं त्याला दिलं, तर तुझ्यासाठी मी काय करू शकतो? माझ्याकडे काही द्यायला उरलं नाहीये. एसाव आपल्या बापास म्हणाला, प्रेज द लॉर्ड. कोणीतरी वाचा उत्पत्ती याचा 27वा अध्याय 38, 39, 40 ही 3 वचनं वाचा. 38 ते 40. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. इकडे वचन सांगतंय की एसाव रडतोय की बाबा माझ्यासाठी काहीच आशीर्वाद नाही का? आणि तो हेल काढून रडू लागला. विचार करा कितीतरी वेळ त्याचा रडण्यामध्ये गेला असेल, वडिलांना नाही का विनंती करण्यामध्ये की मी असं कसं जगू. वडिलांच्या मुखातून, आई वडिलांच्या मुखातून निघणाऱ्या आशीर्वादाला फार महत्व आहे. इकडे सख्या जुळ्या भावंडांमध्ये ना चढाव ओढ लागली आहे आशीर्वाद मिळवण्यासाठी. आशीर्वाद तर छोटा भाऊ मिळवून घेऊन गेला, पण आता हा मोठा भाऊ जो आहे, मलाही काहीतरी आशीर्वाद द्या, माझ्यासाठीही काहीतरी बोला. प्रेज द लॉर्ड. यासाठी ना धडपड करतोय, यासाठी रडतोय आणि त्याला सहन होईना, कारण त्याला माहितीये जर त्याला आज वडिलांच्या मुखातून काहीच मिळालं नाही, देन हिज डेस्टिनी इज गोइंग टू बी रुईन. प्रेज द लॉर्ड. त्याचं पूर्ण नाही का नियती आहे ना, त्याला काही अर्थ राहणार नाहीये. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आणि तो म्हणतो, बाबा मलाही आशीर्वाद द्या. आणि एसाव हेल काढून रडला. तेव्हा त्याचा बाप इसहाक त्याला म्हणाला. आता बराच वेळ यांचा रडण्यामध्ये, समजावण्यामध्ये गेलाय आणि आता खूप वेळानंतर इसहाक काय म्हणतोय पहा. प्रेज द लॉर्ड. पृथ्वीवरील सुपीक जमिनीपासून दूर. प्रेज द लॉर्ड. त्याला दिलेला आशीर्वाद काय पहा. किती आशीर्वाद ह्याला मिळालेत आपण मोजूया. पृथ्वीवरील सुपीक जमिनीपासून दूर, वरून आकाशातील दव पडते तेथून दूर तुझी वस्ती होईल. प्रेज द लॉर्ड. कारण आकाशाचं दहीवर दव पडतं ते पहिल्या आशीर्वादामध्ये दिलं. सुपीक जमिनी, द्राक्ष रसाची आणि नाही का धान्याची समृद्धी, सुपीक जमिनीची समृद्धी त्याला दिली. आता याला कसं ते देऊ शकणार ना. प्रेज द लॉर्ड. तर त्याला आशीर्वादामध्ये तो काय म्हणतो माहिती? पृथ्वीवरील सुपीक जमिनीपासून दूर,
आकाशातलं दव पडते तिथून दूर तुझी वस्ती होईल. आय डोंट नो ह्याला आपण आशीर्वाद बोलू शकतो की नाही. मी खूप दिवस झाले ह्यावर विचार करते की जिथे दव पडत नाहीये, जिथे नाही का सुपीक जमीन आहे, अशा ठिकाणी वस्ती करण्याला आशीर्वाद कसं बोलू शकतो. पण तो जेव्हाळेस आशीर्वाद मागतोय त्यावेळेस इसहाक त्याच्यासाठी ह्या गोष्टी बोलतोय आपलं मुख उघडून. प्रेज द लॉर्ड. पृथ्वीवरील सुपीक जमिनीपासून दूर म्हणजे जिथे सुपीक नाहीये, जमिनी जिथे नापीक आहे, जिथे दहीवर पडत नाही, आकाशातून दव पडत नाही, याचा अर्थ जिकडे पर्जन्यवृष्टी पण चांगली नाही, जिकडे काही चांगलं घडत नाही, अशा ठिकाणी तुझी वस्ती होईल. कारण सगळ्या सुपीक जमिनी तुझ्या भावाच्या खात्यावर गेल्या आहेत. आकाशाचं दहीवर तुझ्या भावाला मिळाला आहे. प्रेज द लॉर्ड. तू आपल्या तलवारीने जगशील. सगळ्यात पहिली गोष्ट तो काय म्हणाला की अशा ठिकाणी नाही का तुझी वस्ती होईल जिथे सुपीक जमिनी नाहीये, जिकडे आकाशातून दव पडत नाही. पहिली गोष्ट. दुसरं, आपल्या तलवारीने जगशील. याचा अर्थ तुला जोपर्यंत तू जगत आहे, जोपर्यंत श्वासात श्वास आहे, तुला तुझ्या बळाने जगावं लागणार आहे. तू आपल्या तलवारीने जगशील व आपल्या भावाचे दास्य करशील. हा आशीर्वाद आहे का? प्रेज द लॉर्ड. आपल्या भावाचे दास्य करशील हा आशीर्वाद असू शकतो का? प्रेज द लॉर्ड. पण ज्यावेळेस त्याने आशीर्वाद मागितला, या गोष्टी त्याला मिळाल्या. तो म्हणतो आपल्या भावाचे दास्य करशील. तिसरी गोष्ट, तरी. प्रेज द लॉर्ड. हे तरी जे आहे ना, असे घडून येईल की, हे खूप महत्वाचं आहे. सुपीक जमिनी त्याचा वडील त्याला देऊ शकले नाही, आकाशातील दहीवर देऊ शकलं नाही, त्याला मालकी स्वामी हक्क देऊ शकला नाही, त्याला भावाचा दास्य बनवला आहे, त्याला आपल्या तलवारीने जगावं लागणार आहे, जमीन त्याला सहज काही देणार नाहीये. आणि बायबल सांगते की सुपीक जमिनी आणि आकाशातील दहीवर या सगळ्यांपासून त्याची दूरवस्ती होणार आहे. सो हे सगळे ब्लेसिंग्स त्या पहिल्या मुलाला मिळाले, त्यामुळे याच्या खात्यामध्ये काय राहिलंय? नापीक जमिनी राहिल्यात, अशा ठिकाणी तो वस्ती करणार असं लिहिण्यात आलंय. तू आपल्या तलवारीने जगणार, याचा अर्थ तुला जर टिकून राहायचंय, तुला जर जगायचंय, सर्व्हायवल ऑफ द फिटेस्ट. ओके. जो नाही का बलवान आहे तो जगणार इतर लोकांवर अधिकार करून, त्यानुसार तुला तुझ्या तलवारीने जगावं लागेल. तिसरी गोष्ट, तू तुझ्या भावाचं दास्य करशील, पण तरी द ट्विस्ट इज हिअर. ओके. असे घडून येईल की तू अनावर होशील. प्रेज द लॉर्ड. तरी असे घडून येईल की तू अनावर होशील, तेव्हा आपल्या खांद्यावरचे किंवा आपल्या मानेवरचे त्याचे जू उडवून देशील. प्रेज द लॉर्ड. किती ब्लेसिंग्स मध्ये त्याला त्याला ज्यावेळेस आशीर्वाद देण्यात आले तेव्हा कोणत्या गोष्टी बोलण्यात आल्या? बाय युअर स्वॉर्ड यू शॅल लिव्ह अँड यू शॅल सर्व युअर ब्रदर अँड इट शॅल कम टू पास वेन यू बिकम रेस्टलेस. तू ज्यावेळेस अनावर होशील, दॅट यू शॅल ब्रेक हिज योक फ्रॉम युअर नेक. प्रेज द लॉर्ड. या चार गोष्टी ज्यावेळेस त्याचा वडील इसहाक बोलला एसावसाठी, त्यापैकी एकच गोष्ट अशी होती की वेन यू विल बिकम रेस्टलेस, ज्या वेळेस तू अनावर होशील तेव्हा तू आपल्या खांद्यावरचं त्याचं जू उडवून देशील. सो त्याला काहीच मिळालं नाही. प्रेज द लॉर्ड. ज्या चांगल्या गोष्टी होत्या, ज्या सहज मिळणाऱ्या गोष्टी होत्या, ज्या उत्तम गोष्टी होत्या, जमीन, आकाश, धान्य, खाणं पिणं, अधिकार, सन्मान, मान, सगळ्या गोष्टी मिळवल्या याकोबाने. आणि एसाव जो आहे त्याला काय मिळालं? गुलामगिरी, त्याला मिळालं दास्य, त्याला मिळाल्या नापीक जमिनी, त्याला मिळाल्या लोकांपासून दूर वस्ती. बट स्टील बायबल सांगते की जेव्हा तू अनावर होशील, वेन यू विल बिकम रेस्टलेस, त्यावेळेस तुझ्या मानेवरचं आपल्या भावाचं किंवा त्याचं जू तू उडवून देशील. एवढ्याच गोष्टी त्याला मिळाल्या, दुसरं काहीच मिळालं नाही. ह्या गोष्टीवर सुद्धा ना त्याने काहीतरी मिळवायचा प्रयत्न केला. याकोब पुढे जातो, पळून जातो. आता ह्याला ना राग आला आहे इसावला आणि तो आपल्या भावाचा खून करायचं ठरवतोय. प्रेज द लॉर्ड. काही दिवसांनी इसहाक मरण पावतो आणि नंतर मग एसाव आपल्या बापाचा सुतक धरतो. तो म्हणतो आता नाही का असं चांगलं वाटणार नाही. याकोबाला त्याची आई पळवून लावते, एकाच दिवशी माझ्या दोन्ही मुलांनी मारामारी करून का मरून जावं. प्रेज द लॉर्ड. तर ती म्हणते याकोबा, माझ्या भावाच्या घरी, तुझ्या मामाच्या घरी तू काही दिवसांसाठी निघून जा, थोडे दिवस एसावचा राग शांत होईल. परंतु हा शांत होणारा राग नव्हता. प्रेज द लॉर्ड. कोणाचं तरी नाही का डेस्टिनी स्वाईप झालीये, कोणाचं तरी नाही का सगळ्या गोष्टी होत्या ज्येष्ठ पुत्रासाठी. ज्येष्ठ पुत्राचा आशीर्वाद कोणीतरी मिळवला, कोणीतरी त्याचे ब्लेसिंग्स मिळवले, कोणीतरी ज्येष्ठत्वाचा अधिकार मिळवला. जुळ्या भावांमध्ये, सख्या भावांमध्ये ह्या गोष्टी झाल्या. सो जे मोठ्याच्या नशिबामध्ये होतं ते सगळं ह्या छोट्या भावाने मिळवून घेतलंय. इथे डेस्टिनी स्वाईप झाले, इथे काय झाले? नियती अदलाबदल झालीये.
बरेच वेळा कित्येक लोक मेहनत घेतात, कित्येक लोक कष्ट करतात, कित्येक लोक प्रामाणिकपणे जगतात, कित्येक लोक एक एक पै जोडून जोडून काही गोष्टी करतात, सॅक्रिफाईस करतात, बलिदान करतात. परंतु असं होतं की कोणीतरी येतं आणि काहीच मेहनत न घेता ह्यांच्या वाट्याचं आयुष्य जगतं, ह्यांचे ब्लेसिंग चोरी करतं. प्रेज द लॉर्ड. आत्मिक जगामध्ये ह्या गोष्टी खूप चालतात, सहज घडणाऱ्या गोष्टी आहेत. जर तुम्हाला तुमची कॅपॅसिटी बिल्डअप करता येत नाहीये, जर तुम्हाला तुमची क्षमता वाढवता येत नाहीये, तुमची डेस्टिनी कोणी दुसरं चोरी करू शकतं. तुम्हाला माहितीये कित्येक लोक आहेत परमेश्वराने नाही का बिझनेसमॅन म्हणून जन्माला घातलेत, पण आयुष्यभर नोकरी करतायत आणि भाड्याच्या घरात राहतायत. का? कारण त्यांचं नाही का डेस्टिनी कोणीतरी नाही का अशी स्वाईप केलीये, कोणीतरी नाही का स्वॅप केलीये, कोणीतरी अदला बदल केलीये, नियतीची कोणीतरी अदला बदल केलीये आशीर्वादाची, आणि त्यामुळे जे त्यांना मिळायला पाहिजे होतं ते कोणीतरी चोरून घेतलंय, ते लुबाडून घेतलंय. आणि कोणी लढत सुद्धा नाहीये, कोणी मागत सुद्धा नाहीये, कोणी उभं सुद्धा राहत नाही. कित्येक लोक हा आपल्या नशिबात लिहिलंय म्हणून इमोशनली जीवन जगतात, परंतु हा नशिबाचा खेळ नाहीये. तुम्ही तुमची कॅपॅसिटी क्षमता वाढवताय की नाही यावर ह्या गोष्टी आहेत. कित्येक लोकांना माहितीये की आपलं काम झालेलं आहे, सगळं झालेलं आहे, तरी सुद्धा लास्टच्या मोमेंटला तुम्हाला काहीच मिळत नाही, तुम्ही रिकामेच राहता आणि कोणीतरी नाही का जी व्यक्ती अयोग्य आहे, ज्या व्यक्तीची लायकी नाहीये, ज्या व्यक्तीने काहीच मेहनत घेतली नाही ना, ती सहजपणे घेऊन जाते. लोक मागून येतात आणि सर्रासपणे पुढे निघून जातात आणि तुम्ही नाही का इतकी मेहनत घेऊन इतकं नाही का ग्राउंड लेवल पासून काम करून करून पुढे आलेला असता तरी सुद्धा पुन्हा त्या शून्याच्या ठिकाणी जाऊन राहता. का माहिती? बिकॉज यू डोंट नो हाऊ टू एनलार्ज युअर टेरिटरीज, यू डोंट नो हाऊ टू डेव्हलप युअर कॅपॅसिटी. म्हणून मी सुरुवातीलाच म्हणाले, जर तुम्ही इमोशनल आहात, जर तुम्ही नाही का इमोशन्स मध्ये जाऊ दे, लेट गो अशा प्रकारे राहताय आणि तुम्ही तुमच्या हक्कासाठी, तुमच्या डेस्टिनीसाठी, बायबल जे तुमच्याबद्दल बोलतंय त्यासाठी जर उभं राहत नाहीये, लढत नाहीये, त्या गोष्टीला तुमची नाही का ओळख, अस्तित्व बनवत नाहीये ना, तुमचं जीवन तुमचे आशीर्वाद घेऊन कोणीतरी जगणार आणि तुम्ही नाही का दुसऱ्या कोणाचं तरी अपयशाचं जीवन जगणार. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. मला पाहिजे तुम्ही नाही का उद्याचं आपली मीटिंग होईपर्यंत, ओके, उद्या रात्रीच्या वेळेपर्यंत एसाव आणि याकोबचं स्टडी करावं. याकोब कसा समृद्ध होतो, किती फलदायी होतो, किती सगळ्या गोष्टी मिळवतो. एक काठी घेऊन ना तो जातो आपल्या मामाच्या इकडे आणि एक काठी घेऊन तो बेथेलहून पुढे जातो, परंतु येताना तो इतका समृद्ध होऊन येतो, इतका आशीर्वादित होऊन येतो की एक लाकडी घेऊन हातामध्ये एक काठी घेऊन गेलेला, एकटा अंगावरच्या कपड्यावर गेलेला याकोब अनेक आणि अनेक जणांचा नाही का स्वामी बनून, अनेक भरपूर श्रीमंत बनून येतो. जे काम तो हाती घेतो त्या कामामध्ये तो सक्सेसफुल होतो. जे पण नाही का टाकलेल्या गोष्टी पण त्याला मामा देतो, त्याचा चांगल्या गोष्टी घेतो, सगळं जे चांगलं नाही ते ठेवतो, त्या गोष्टीत सुद्धा तो ब्लेस होतो. प्रेज द लॉर्ड. जिथे जिथे तो जातो तिकडे परमेश्वर त्याच्या सोबत आहे. कोणाचा परमेश्वर? अब्राहम आणि इसहाकाचा परमेश्वर याकोबा सोबत आहे. प्रेज द लॉर्ड. सो डेस्टिनी मध्ये कोणाला तरी ब्लेसिंग्स मिळालेत, कोणाला तरी उत्तम गोष्टी मिळाल्या, कोणाला तरी आशीर्वाद मिळाले आणि कोणाला असे काही मिळाले ज्याला आपण प्रॅक्टिकली आशीर्वाद बोलू शकत नाही. फक्त एकच गोष्ट मिळाली की व्हेन यू विल बिकम रेसलेस, तू ज्या वेळेस सन्नावर होशील त्यावेळेस तू आपल्या मानेवरचं त्याचं जू उडवून देशील. प्रेज द लॉर्ड. एवढंच. त्याला जगायचंय स्वतःच्या तलवारीने, त्याला जगायचंय स्वतःच्या हिमतीने, त्याला आपल्या भावाचं दास्य करायचंय. सो आपल्या भावाच्या गुलामगिरीत राहणार अशा प्रकारचं नाही का वडिलांकडून आशीर्वाद मिळवून कोणी चालतोय आणि कोणी आहे जो सगळ्या गोष्टी आशीर्वादाने मिळवल्या आहेत आणि 20-21 वर्ष नाही का समृद्ध होऊन भरपूर श्रीमंत बनतोय. पत्नी, मुलं, बायका, मुली सगळं सगळं मिळवलंय ह्या याकोबाने. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आणि इसहाक अशा ठिकाणी जाऊन एसाव अशा ठिकाणी जाऊन वस्ती करतोय जिथे ना सुपीक जमीन आहे, ना आकाशातून काही चांगल्या गोष्टी पडत, ना धान्य आणि द्राक्षरसाची मुबलकता आहे, ना कुठेच तो अधिकार करू शकत. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. हाऊ टू बिल्ड अप युअर कॅपॅसिटी बाय द वर्ड ऑफ गॉड. प्रेज द लॉर्ड. आपण सगळेजण प्रार्थना करूया. जर तुम्ही या वचनावर उभं राहताय, जर तुम्ही ना आजचा आणि उद्याचा मेसेज ऐकून स्वतःमध्ये ना ती आत्मिक क्षमता, ती कुवत जर तयार करताय, ती वाढवायचा जर प्रयत्न करताय, मला तुम्हाला सांगू द्या कधीच कुठलीच गोष्ट तुमच्यासाठी अशक्य होणार नाही. कारण तुम्ही यू आर नॉट डिवाइन ऍक्सिडेंट, यू आर नॉट पॅरेंटरल ऍक्सिडेंट. तुम्ही एक आत्मिक अपघात, आई वडिलांकडून झालेला अपघाताने या पृथ्वीवर आले नाही. देवाची योजना होती, देव
पूर्ण कॉन्शियस होता तुम्हाला बनवताना. देवाला माहित होतं तो कोणाला जन्म देतोय, मुलीला का बनवतोय, मुलाला का बनवतोय, हे नाव का देतोय, ह्या घरात का ठेवतोय, ह्या वर्षामध्ये का ठेवतोय, ह्या भूमीमध्ये महाराष्ट्रामध्ये किंवा ह्या ठिकाणी का ठेवतोय, हे सगळं परमेश्वराला माहित होतं. जर हे परमेश्वराला माहित असतानाही त्याने बनवलं आहे, तर ही परिस्थिती जी जी तुमच्या सोबत आहे, इट इज नॉट अन ऍक्सिडेंटल सिच्युएशन. समबडी इज ट्राइंग टू स्वॅप युअर डेस्टिनी. कारण परमेश्वराने उत्तम गोष्टी तुमच्यासाठी ठेवल्यात, उत्तमातल्या उत्तम गोष्टी प्लॅन करून देवाने पाठवल्या. पण तुम्हाला माहित नसल्यामुळे तुमचे आशीर्वाद अनेक वर्ष कोणी चोरी केले, तुमचं आरोग्य चोरी केलंय, तुमचा तोंडचा घास दुसरं कोणीतरी खाताय आणि तुम्ही नाही का कष्ट घेताय, मेहनत घेताय, आपल्या तलवारीने जगताय. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. सो लेट अस प्रे. आपण प्रार्थना करूया. प्रेज द लॉर्ड. रीड अबाउट एसाव अँड जेकब. एसावलाच अदोम म्हणतात. मी पुन्हा एकदा सांगते, कारण आजच्या काळापर्यंत सुद्धा आजही या दोन भावांमधलं वैमनस्य चालू आहे. ओके, देर इज अ जनरेशन विच इज नेम्ड इस्रायल, देर इज अ जनरेशन हु आर कॉल्ड एडोमाइट. ओके, प्रेज द लॉर्ड.